नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। सो आजचा आमचा आंबोलीचा तिसरा दिवस आहे। आज आम्ही एका अशा ठिकाणी जाणार आहे जो प्रसिद्ध आहे इथं आंबोलीमधला। तो ते आहे धबधबा आहे, त्याचं धबधब्याचं नाव आहे गारफी फॉल्स। सो गारफी फॉल्स हा ॲक्च्युली आम्ही मागचा जो माझा व्हिडिओ होता आंबोलीबद्दलचे जे 2 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्याबद्दल एक्सप्लोर करणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला ते एक्सप्लोर करता आलं नाही। तर कारण ना मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही प्लीज तो व्हिडिओ बघा, कारण खरंच इंटरेस्टिंग आहे ते। सो आज परत एकदा आम्ही त्या फॉल्सला जाणार आहे। बाय मिस्टेकली आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम झाला होता मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळं जरासं आम्हाला बघता आलं नाही। पण आत्ता इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही रात्री वगैरे सगळं सर्च करून काही माणसांना आम्ही विचारून त्या फॉल्सच्याबद्दल आम्ही माहिती घेतलेली आहे। सो आज आम्ही त्या फॉल्सला जाणार आहे। तो आज फॉल्स मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर जाताना काहीतरी दुसरे फॉल्स लागले, कुठले धबधबे लागले किंवा काही पॉईंट आहेत इथं खूप, ते लागले तर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। विदाउट एनी डिले आपण वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, आत्ता आम्ही गावाकडे आलो, खडपडे गाव आहे। सो खडपडेच्या आधी आम्हाला खडतर प्रवास करावा लागला, खूप जंगल होतं, जंगलातून आम्ही आलो आहे। पाऊस इथं खूप आहे, कंटिन्यू पडतो आहे। आणि आता थोडंसं मॅपिंग बघायला, कारण की अजून साधारण एक 8 किलोमीटर काहीतरी आहेत असं गावकऱ्यांनी सांगितले मागच्या जे गाव लागलं तिथं। सो आता थोडंसं कन्फ्युजिंग आहे, इकडे जायचं तिकडे जायचं, आम्ही थांबलो आहे। बघूया लवकरात लवकर आम्ही त्या फॉल्सकडे जाणार आणि तुम्हालासुद्धा तो फॉल्स दाखवणार। चला। मित्रांनो, आता एका ठिकाणी थांबलेलो आहे, जंगलच आहे हे पूर्ण। तो जंगलामध्ये आम्हाला एक फॉल्स दिसलेला आहे, चांगला आहे, छोटासा आहे फॉल्स, बघू शकता आजूबाजूला नुसतं जंगल आहे। तर तो जंगलामध्ये आम्हाला एक फॉल्स भेटलेला आहे। चला तर तुम्हाला दाखवतो तो फॉल्स।
मित्रांनो आता आम्ही आलो आहे घारपी विलेजमध्ये. ओके, जिथं आम्हाला यायचं होतं. त्याच्यानंतरला घारपी धबधबा साधारण 8 किलोमीटर आहे, म्हणजे ते पण ट्रॅकिंग करून जावं लागते आपल्याला. सो इथं आल्यानंतरला म्हणजे आता साधारण आम्हाला 1.5 काय 2 तास समथिंग लागले आहेत मला असं वाटते. आणि जंगलातून वगैरे आलो आहे मी आणि तुम्ही बघू शकता आम्ही गावात पोचलो आहे. पण इथं आल्यानंतरला बॅड न्यूज आहे अशी की ह्या वर्षी दगड तिथं कोसळलेले आहेत आणि रस्त्यामध्ये खूप चिखल आहे, चालता पण येणार नाही असं पोझिशन आहे. त्या कारणास्तव बंद केलेला आहे धबधबा. सो ते थोडंसं प्लॅनिंग करतो आहे, बघूया. त्यांना रिक्वेस्ट करतो कुठल्या तरी गावाकड्यांना की आम्हाला दाखवा म्हणून. त्यांनी जर ओके म्हणले तर तुम्हाला धबधबा मी दाखवतो, तुम्हाला कळवतो लवकरच. सो मित्रांनो, आम्हाला परमिशन भेटलेली आहे. परमिशन म्हणण्यापेक्षा एका भल्या माणसाने आम्हाला सांगितलं की आपण जाऊ शकतो तिथं, फक्त थोडंसं रिस्क आहे. गावकऱ्यांना सांगितले की तुम्ही जाऊ शकता फॉल्सपर्यंत, फक्त तुम्हाला 5 किलोमीटर तरी चालावं लागणार, कारण की गाड्या वगैरे जाणार नाहीत. सो तुम्ही बघू शकता गाडी वगैरे रिस्क घेऊन यावं लागतं या फॉल्सकडं. तुम्ही पण कधी जर आला तर थोडंसं रिस्क आहे तिकडं जाणं, कारण की दरी वगैरे कोसळलेले आहेत, दगडं वगैरे खूप इथं पडलेले आहेत. त्या कारणास्तव असं पर्यटकांना सोडण्यात मनाई आहे. तो मित्रांनो, आता आम्ही एक ठिकाणी पोहोचलो आहे. हे पाठी बघू शकता, एक नदीप्रमाणे आहे. ॲक्च्युली पूल आहे हा, इथं पाणी साचलेलं आहे. तो तुम्ही जरी आला इथून तर इथून जाऊ नका, थोडंसं रिस्की आहे. पाणी नसलं तर तुम्ही जाऊ शकता, पण गावकऱ्यांनी एक वाट केलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, अशा प्रकारे पूल केलेला आहे, त्या पुलावरून जावा. आम्ही ट्रॅकिंग करतो आहे, साधारण आता आम्ही शेवट आहे, कारण की खूप पुढं जायचं आहे. तुम्हाला दाखवतो कुठं जायचं आहे. सो मित्रांनो, आम्हाला साधारण आता तिथपर्यंत पोचायचं आहे, त्या टोकापर्यंत. तिथं नंतरला एक धबधबा आहे ह्या साईडला. सो साधारण मी 2 किलोमीटर झाले चालतो आहे, अजून 3-4 किलोमीटर आहे असं म्हणता येईल. सो मित्रांनो, आता आम्हाला दुसरी एक नदी लागलेली आहे, तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, हे थोडंसं रिस्क आहे, हात धरून चला, कारण की आता आम्ही सुद्धा असंच चलालो आहे हात धरून. नदी पार केलेली आहे चलत, पण तुम्ही असं येऊ नका, तुम्हाला अनेक इथं रस्ता दाखवतो, त्या रस्त्याने तुम्ही या. मित्रांनो, इथं ती नदी आहे, आम्ही असं आलेलो आहे. सो तुम्ही असं न येता या लाकडाच्या ह्याच्या पुलावरनं तुम्ही या, जेणेकरून तुम्ही सेफली पुढं जाऊ शकता. अजून एक 3 किलोमीटर घारपी फॉल्स जावं लागतंय. सो मित्रांनो, साधारण 5 किलोमीटर आम्ही चाललो आहे. अजून म्हणताय की 2-3 किलोमीटर आहे, कारण की खूप डोंगरावरती आहे ते धबधबा. ओके, जितकं होते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये, ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
वाजले की 2 वाजले. पाऊस आता 1-1.5 तास पाहिजे अजून गाडीकडे. आणि गाडीकडनं आंबोली पर्यंत 1 तास पाहिजे. 7 वाजता तिथनं घरात जाऊन 2 तासाचा रस्ता. 9 म्हणजे 10 वाजता पोहोचतो आम्ही घरात. ते गेलं तर मित्रांनो अनेकदा आजच्या दिवशी सुद्धा आमचा अंदाजून गोळी लागलेली आहे. म्हणजे आम्ही ज्या फॉलसाठी आलेलो आहे फॉल्स भेटल्याच नाही आहे. पाठीमागे आम्हाला 3-4 फॉल भेटले होते, पण हा फॉल बघण्याचा आम्हाला खूप इंटरेस्ट होता. कारण की खूप न्यूज चांगली ऐकली होती, चांगला आहे फॉल्स वगैरे म्हणून आलो होतो. पण आज मिळलं नाही आम्हाला फॉल. मला आशा होती की या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो धबधबा दाखवू, पण भेटला नाही. सो मित्रांनो आम्ही ज्या धबधब्यासाठी आलो होतो तो धबधबा का आम्हाला भेटला नाही. साधारण 15 किलोमीटर आम्हाला चालावं लागलं. कधी तुम्ही इथं आला आणि ते गारबी धबधबा जो आहे त्याच्या शोधात जर इथं आला तर प्लीज इन्फॉर्मेशन घेऊन सगळं नॉलेज घेऊन इथं या. आणि इथं कोणीतरी माणसां जे काय असतं तिथं गाव ओके, तो त्यांनी जर मदत केली त्यांनी येतो म्हणले तरच त्या फॉल्सला जावा, नाहीतर जाऊ नका. कारण की आम्ही जसं गेलो तुम्हाला दाखवलो मी, तिथं दरी वगैरे कोसळलेली आहे. सो आम्हाला काय ते काही भेटलं नाही आहे, पण आम्हाला जातेवेळी अनेक धबधबा भेटलेला आहे. त्या धबधब्याच्या दिशेने मी चालत आहे. तुम्हालासुद्धा तो धबधबा दाखवतो. त्याचं नाव आय थिंक मला अजून माहीत नाही, पण मी खालती एक गाव आहे ते गावामध्ये मी फॉल्सचं नाव ॲड करतो. तुम्हाला धबधबा दाखवतो, चला. सो मित्रांनो आता फायनली आमचा ट्रेक संपलेला आहे. ज्या धबधब्यासाठी आम्ही इथं आलो होतो तो काय आपल्याला भेटलाच नाही आणि मलासुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवता आला नाही. पण ते म्हणतात की जे होतं चांगल्यासाठी होतं. त्याचप्रकारे आम्हाला फिरताला आम्हाला हा एक मस्तपैकी वॉटरफॉल भेटला. मी तुम्हाला दाखवलो व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तो फॉल्स नाही तर नाही, हा फॉल्स तरी आम्हाला भेटला. मला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवता आलं. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला भेटलं अशी आशा करतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन धन्यवाद.